बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये मोठी कारवाई केली आहे। मध्य प्रदेशातील उमरती गावामध्ये बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकलाय। बेकायदेशीर शस्त्रास्त्र उत्पादन करणारे 4 कारखाने पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केलेले आहेत। मध्य प्रदेशातून 47 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पुणे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। ज्ञानेश्वर, मध्य प्रदेशमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास 47 जणांना पुणे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने ताब्यात देखील घेतलेला आहे। बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र उत्पादन करणारे कारखाने पुणे पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आले। मध्य प्रदेशमध्ये ही सगळी कारवाई केलेली आहे। पुणे पोलीस दलातले पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे आणि जी शस्त्रास्त्र उत्पादन करणारी 4 वेगवेगळ्या ठिकाणी असलेली कारखाने होती उर्मीतली, ती सगळी उद्ध्वस्त करत पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात मागच्या बऱ्याच दिवसांपासून ज्या वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत माहिती मिळत होती त्यातून केलेली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर सगळ्या माहितीसाठी।